आपण जे मूल्यमापन करणार आहोत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कर्मचारी वर्ग यांना माहीत आहे की आपलं गुणगान कुठे टिकू शकते, कुठे आपण गुणगानमध्ये कमी पडू शकतो. आणि योगायोग असा झाला की मी सरपंच असल्यामुळे मला थोडंफार त्याच्यातलं समजतो की गुणगानचं स्तर आपल्याला कुठे टिकवायचं आणि कसा टिकवायचा. आणि त्यासाठी रत्नागिरीमध्ये आपण प्रशिक्षण केलं पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. तर सीओ मॅडमनी मला बघितल्यानंतर मला विचारायला लागले की ते शिक्षण अधिकारी आमचे वगैरे होते आंबोलकर. 3 दिवस अगोदर माझ्या शाळेमध्ये त्यांची इन्स्पेक्शन झाला म्हणून ते आता समोर आल्यानंतर त्यांना पुन्हा भेटायला लागलं. तर ते विचारायला लागले, आज तुम्ही इथे काय करताय? आज तुझं सरपंच रोज येतो बोलला शिक्षक म्हणून, सरपंच म्हणून आलं. तर सीओ मॅडमनी बोलले मग आपली ग्रामपंचायतीमध्ये बसायला पाहिजे. त्यांच्या अधिकाऱ्याला लगेच सांगितले ग्रामपंचायतीचं नाव घेऊन घ्या. म्हणजे ही दापोली